नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय खूप भावनिक आहे, कारण या विषय जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. जवळच्या लोकांकडून विश्वासघात होतो तेव्हा काय करायचं? मंडळी, जी व्यक्ती आपल्यासाठी खूप खास असते, ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो, जे आपल्या सुखदुःखात सहभागी असतात, जे आपल्या प्रत्येक गोष्टीचं रहस्य जाणतात, तेच लोक जेव्हा आपल्या पाठीमागे चुकीचं वागतात, तेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. कारण परक्या लोकांकडून अपेक्षा नसते, पण कारण प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. हो, काही लोक फक्त आपला वापर करायला येतात, पण काही लोक आयुष्यभर साथ. कधी आपल्याच माणसांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही आणि मग मनात एकच प्रश्न येतो, मी एवढं चांगलं वागलो तरी माझ्यासोबतच असं का झालं? तर जीवनाचं एक सत्य लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो आणि प्रत्येक गोड बोलणारी व्यक्तीसुद्धा मनाने स्वच्छ असेल असं नाही. आजकाल लोक गरजेनुसारच नाती जोडतात. काय झालं की माणसं बदलतात, पण याचा अर्थ असा नाही की आपण वाईट व्हावं. कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे आपण आपला स्वभाव बदलू नये. विश्वासघात झाल्यावर अनेक लोक स्वतःला दोष देतात, एकटे राहू लागतात, पण कोणावर विश्वास ठेवत नाही. पण असं करू नका. कारण जे आपल्याला समजून घ्यायचंच नाही ठरवतात, त्यांना कितीही सांगितलं तरी काही फरक पडत नाही. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तम असतं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव सर्व पाहत असतो. आज तुमच्यासोबत अन्याय झाला असेल, तर तुमचं मन तुटलं असेल, तुम्हाला रडू येत असेल, पण देव कधीही चुकीचं होऊ देत नाही. वेळ लागतो, पण प्रत्येक कर्माचं फळ नक्की मिळतं. म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. तुमचं मन चांगलं आहे, ते उद्या परत येतीलही, पण त्या वेळेपर्यंत तुम्ही स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणाच्या येण्या जाण्याने तुम्हाला फरक पडणार नाही. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा आणि आयुष्यात पुढे चालत राहा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त चुकीच्या लोकांमुळे स्वतःला संपवू नका. आणि हो मंडळी, जर तुमच्याही आयुष्यात असा अनुभव आला असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन आणि प्रेरणादायक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.